हाय हॅलो नमस्कार, मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि मी घेऊन आलो मित्रांनो तुमच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ. तर मित्रांनो, हा फार्म तुम्ही अगोदरही पाहिलेला आहे आणि हा फार्म आहे चाठा येथे आणि कावेरीचा हा फार्म आहे मित्रांनो. तर आपण या फार्मचा व्हिडिओ अगोदर पण केला होता सविस्तर. तर हा एक छोटीशी अपडेट किंवा ही एक छोटीशी अपडेट खास तुमच्यासाठी आहे आणि परत एक सुवर्ण संधी आहे मित्रांनो खास तुमच्यासाठी. तर आपण व्हिडिओ टाकल्यामुळं मित्रांनो बऱ्यापैकी या कोंबड्या सेल झालेल्या आहेत आणि स्वतः येऊन पक्षी वगैरे विकत घेऊन जात आहेत. तर आणखीन काही पक्षी उरलेले आहेत मित्रांनो. जर कुणाला पाहिजे असतील तर त्या कुक्कुटपालक बांधवांनी इथे नक्की संपर्क करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला नंबर मी देईन, त्यांचा पत्ता वगैरे देईन, त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि पक्षी इथून विकत घेऊन जाऊ शकता मित्रांनो. कुक्कुटपालन करण्यासाठी अंडी आणि मांस उत्पादनासाठी कावेरी ही कोंबडी तुमच्यासाठी उपयोगी ठरेल मित्रांनो. आणि त्यांच्याकडून तुम्हाला या व्यवसायाबद्दलची जी माहिती आहे ती माहितीसुद्धा मिळतील. ते सर तुम्हाला ती माहिती देतील मित्रांनो. त्यामध्ये कुठला खाद्य द्यायचं आहे, ते कुठल्या कंपनीचं असेल, औषधं कुठली वापरायची आहेत, वॅक्सिनेशन कसं करायचं आहे, किती दिवसाला वॅक्सिनेशन करायचं आहे, या सगळ्या गोष्टी, अंड्यांचं मॅनेजमेंट असेल, पक्षी विकण्याचं मॅनेजमेंट असेल, या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित प्रकारे इथे तुम्हाला पाहायला मिळतील. जर तुम्ही या फार्मवरती जाऊन त्यांना भेट दिली तर ते तुम्हाला सगळ्या गोष्टी सविस्तर सांगतील मित्रांनो. इवन इतकं की खाली काय टाकायचं, आता ह्यांनी जसं भुसा टाकलेला आहे मित्रांनो, तो भुसा किती दिवस ठेवायचा, किती दिवसानंतर चेंज करायचा, एवढ्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचं नॉलेजसुद्धा तुम्हाला मिळेल मित्रांनो. आणि या भुस्यामध्ये सुद्धा चुना टाकायचा की रक्षक पावडर टाकायचं किंवा अजून काही पावडर असतात मित्रांनो या चुन्यामध्ये, ते टाकण्यासाठी जे मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन पण तुम्हाला तिथून मिळून जाईल मित्रांनो. आणि खास उन्हाळा दिवस आहे, तर उन्हाळ्या दिवसामध्ये या पक्ष्यांची काळजी कशी घ्यायची, त्यांचं संगोपन कसं करायचं, या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा तुम्हाला मिळतील मित्रांनो. आणि हे पक्षी तुम्ही बघू शकता, खूप व्यवस्थित आहेत, वजनदार आहेत चांगले, आणि त्याचबरोबर निरोगी, टोटली हेल्दी आहेत पक्षी मित्रांनो. आणि खूप चांगल्या वातावरणामध्ये हे पक्षी वाढलेले आहेत, त्यामुळं खूप निरोगी असे पक्षी आहेत. तुम्ही बघू शकता इथून व्यापारी येऊन स्वतः घेऊन जात आहेत. त्यांच्या शॉप कटिंगसाठी सुद्धा किंवा आपल्याला आपल्या फार्मवरती जर पक्षी पाळायचे असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला हे पक्षी तुम्हाला इथून घेऊन जाता येतील मित्रांनो. तर नक्की इथे या, त्यांच्याशी संपर्क करा. कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देतोच, त्या नंबरवरती तुम्ही फोन करा. आणि प्रत्यक्षात तुम्ही जाऊन जर भेटलात किंवा बघितलात तर तुम्हाला जास्त आयडिया येईल. जे नवीन कुक्कुटपालक आहेत, कुक्कुटपालन करण्याच्या शोधामध्ये, त्या सर्वांसाठी हे उपयोगी पडेल. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.